गावातील वातावरण साधं, पण माणसांच्या मनातील गुंतागुंती मात्र खोल. प्रत्येक घराच्या भिंतीतून एक कथा झिरपत असते, कधी प्रेमाची, कधी वैराची, तर कधी लाजिरवाण्या गुपितांची. शेख फातिमा आणि तिचा नातू शेख अहमद यांच्या कुटुंबात असंच एक गुपित जन्माला आलं, जे सुरुवातीला कोणी ओळखलं नाही, पण जसजसा वेळ गेला तसं ते गुपित नात्यांच्या सीमा मोडत गेलं. शेवटी या नात्याचं परिणाम असं भयावह झालं की गाव हादरलं. अहमदच्या हातून त्याच्या स्वतःच्या काकांचा खून झाला. फातिमा लहान वयातच विधवा झाली होती. पतीच्या मृत्यूनंतर तिने 2 मुलं, रमजान आणि राशीद यांना एकटीने वाढवलं. रमजान परदेशात नोकरीला गेला. राशीद लग्नानंतर लवकरच अपघातात मरण पावला. राशिदाचा मुलगा अहमद फक्त 5 वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील गेले. फातिमाने अहमदला आपल्या मुलासारखं वाढवलं. गावात तिचा आदर होता, पण तिच्या मनात एक पोकळी होती, कोणीच समजून घेणारं, आपुलकी देणारं नव्हतं. समाजाच्या नजरेत ती एक सन्माननीय, धार्मिक स्त्री होती, पण मनाच्या खोलवर तिच्यात एक उभेसाठी, स्पर्शासाठी तळमळ होती. अहमद लहानपणापासून आजीच्याच छायेत वाढला. त्याला आई राशिदा होती, पण ती जास्त वेळ शहरात घरकाम करत असे, पैशांसाठी धडपडत असे. त्यामुळे अहमद आणि फातिमा यांचं नातं आई मुलासारखं घट्ट झालं. अहमद तंदुरुस्त, मेहनती आणि गावात लोकप्रिय होता. शेतमालाचा व्यवसाय करत होता, ट्रॅक्टर चालवत होता आणि गावातील तरुणांमध्ये मिसळत असे. अहमद वयाने मोठा होत गेला तसं त्याला आजीच्या काही वागण्यात सूक्ष्म बदल दिसू लागले. कधी ती त्याच्या कपड्यांवर हात फिरवत असे, कधी झोपताना त्याच्याजवळ बसून केसांवरून हात फिरवी. हे सुरुवातीला प्रेमळ मायेचं होतं, पण हळूहळू तिच्या नजरेत एक वेगळाच भाव दिसू लागला, एक स्त्रीचा. एकदा अहमद रात्री उशिरा घरी आला तेव्हा फातिमा अंगणात बसून त्याची वाट पाहत होती. पावसाळ्याची रात्र होती, कपड्यांवर पाणी साचलेलं अन थंडगार झालेलं. फातिमाने त्याला आपल्याजवळ बसवलं, शाल घालून दिली आणि त्याच्या हातांना चोळत ऊब दिली. त्या स्पर्शात एक अनोळखी उष्णता होती जी अहमदच्या मनात शंकेचं बी पेरून गेली. एका रात्री गावात वीज गेली होती. अंधारात सगळं घर शांत, फक्त पावसाचा आवाज. अहमदला झोप लागत नव्हती. तो अंगणात गेला. फातिमा पण तिथे बसून होती. गप्पांच्या ओघात फातिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, मग हळूहळू त्याचा हात आपल्या हातात घेतलं. त्या क्षणी अहमदच्या मनात गोंधळ होता, ही माझी आजी, पण हा स्पर्श काही वेगळाच आहे. त्या रात्रीनंतर दोघांमध्ये एक न बोललेलं पण जाणवणारं आकर्षण निर्माण झालं. काळ जसजसा गेला तसतसं त्यांच्यामधल्या भेटी जास्त खासगी होत गेल्या. एकत्र जेवण करताना लांब वेळ नजर भिडवणं, कुणी नसताना हाताला हात लागणं, कधी एकत्र शेतावर जाणं आणि झाडाच्या सावलीत विश्रांती घेणं, हे सगळं हळूहळू दोघांनाही मोहात पाडत गेलं. फातिमासाठी हे तिच्या एकटेपणाचं उत्तर होतं, तर अहमदसाठी एक गूढ अनुभव. अहमदची आई राशिदा गावात परत आली तेव्हा तिला आई मुलामध्ये काहीतरी बदल जाणवला. एकदा तिने पाहिलं की फातिमा आणि अहमद अंगणात खूप जवळ बसून बोलत होते आणि बोलणं थांबलं तेव्हा दोघेही अस्वस्थ झाले. राशिदाने हा संशय आपल्या भावाला, अहमदच्या काकाला रमजानला सांगितला. रमजानने फारुकमार्फत अहमदवर लक्ष ठेवायला सांगितलं. एके दिवशी फारुकने पाहिलं की अहमद आणि फातिमा शेतातील झोपडीत एकटे आहेत आणि दार बंद आहे. फारुकने हा प्रकार थेट अहमदच्या आईला सांगितला. आईने जोरदार तावातावाने विचारलं, पण अहमदने नाकारलं. मात्र तिच्या नजरेत शंका अधिक घट्ट झाली. रमजान परदेशातून परत आला आणि सगळा हिशोब समजला. त्याने आईवर राग काढला, अहमदला धमकावलं आणि हा संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. पण फातिमा आणि अहमद या नात्यात इतके गुंतले होते की वेगळं होणं त्यांना शक्य नव्हतं. रमजानने ठरवलं की आईला तिच्या बहिणीकडे पाठवायचं आणि अहमदचं लग्न लावून द्यायचं. पण फातिमाला हे मान्य नव्हतं. तिच्या मनात अहमदवर हक्काची भावना निर्माण झाली होती. ती अहमदशी गुप्त भेट घेत राहिली. एका रात्री रमजानने अचानक अंगणात प्रवेश केला आणि फातिमा व अहमदला एकत्र पाहिलं. त्याचा राग भडकला. शरमेचं नावही उरलं नाही तुम्हाला, तो ओरडला. अहमदला वाटलं, आता गावात सगळं कळेल, त्याची प्रतिष्ठा संपेल. त्या संतापात, रागात आणि भीतीत त्याने हातातली लोखंडी सळई उचलली आणि रमजानच्या डोक्यावर मारली. 1, 2, 3 रमजान खाली कोसळला. श्वास थांबला. सगळं संपलं होतं. फातिमाने थरथरत अहमदला मदत केली. त्यांनी रमजानचा मृतदेह शेताच्या बांधावर नेऊन मातीखाली पुरला. रात्रीचं काळोख त्यांच्या पापांना झाकत होता, पण मनातला भार वाढतच होता.
रमजान 2 दिवस घरी न परतल्यावर राशिदाने पोलिसात तक्रार केली. गावात चर्चा सुरू झाली. फारुकने आपला संशय पोलिसांना सांगितला. तपासात रमजानचा मोबाईल शेवटचा अहमदच्या घराजवळ लोकेट झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. कठोर चौकशीत अहमदचा संयम सुटला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. फातिमानेही रडत सर्व सांगितलं. न्यायालयात हा खटला चर्चेचा विषय झाला. गावातील लोकांनी फातिमाकडे तिरस्काराने पाहिलं तर अहमदला दोषी ठरवलं. दोघांनाही शिक्षा झाली. अहमदला जन्मठेप, फातिमाला 6 वर्ष कारावास. जेलमध्ये बसलेली फातिमा रोज विचार करत होती, एक क्षणाचं आकर्षण, एक गुपित नातं आणि त्यातून गमावलेलं आयुष्य. अहमद मात्र दिवसेंदिवस शांत होत चालला होता. तो गुन्हेगार होता, पण त्याच्या मनातली जखम कोणालाच दिसत नव्हती. नात्यांच्या मर्यादा मोडल्याने फक्त घरचं नाही तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. एक गुपित आकर्षण कधी कधी अशा गुन्ह्यात बदलतं ज्यातून परत येणं अशक्य होतं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.